माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना कानावर पडतात आणि मन सुन्न होऊन जातं. आपण आपल्या आजी आजोबांना किती जपतो, त्यांचे किती लाड करतो, पण काहींच्या मनात माणुसकीचा लवलेशही उरलेला नसतो. मुंबईच्या आरे परिसरात घडलेली एक घटना ऐकून तुमचंही मन हेलावेल. ही गोष्ट आहे एका 70 वर्षीय आजीची. तिला तिच्याच नातवाने रस्त्याच्या कडेला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकून दिलं. नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये. 21 जून शनिवारची सकाळ. आरे परिसरातील दर्गा रस्त्यावरचा एक निर्जन भाग. सकाळी 8च्या सुमारास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एक 70 वर्षीय वृद्ध महिला जखमी अवस्थेत आढळली. त्या होत्या यशोदा गायकवाड. त्यांची अवस्था पाहून स्थानिकांनी तातडीने पोलिसांना कळवलं. आरे पोलिसांनी यशोदा यांना तात्काळ कुपर रुग्णालयात दाखल केलं. उपचारादरम्यान यशोदा यांनी एक धक्कादायक खुलासा केला. माझ्या नातवाने मला इथे आणून सोडलं. त्यांना आपल्या घराचा पत्ता नीट सांगता येत नव्हता, पण पोलिसांनी त्यांच्या छायाचित्राच्या आधारे त्यांचं घर शोधून काढलं. यशोदा यांचा नातू सागर शेवाळे, वय 33, कांदिवलीच्या हनुमाननगर झोपडपट्टीत राहतो. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावलं तेव्हा त्याने उलट आजीच खोटं बोलत असल्याचा दावा केला. माझी आजी एकटीच या परिसरात राहायची. आम्ही तिला काही महिन्यांपासून घरी आणलं होतं. शनिवारी सकाळी मी आणि माझी पत्नी कामावर गेलो. मुले शाळेत गेली आणि आजी स्वतःहून घर सोडून गेली, असं सागरने पोलिसांना सांगितलं. इतकंच नाही तर आपली बाजू मांडण्यासाठी त्याने एक व्हिडिओही बनवला होता. पण आरे पोलिसांना सागरचा हा दावा खरा वाटला नाही, कारण कांदिवली ते गोरेगाव हे अंतर खूप आहे आणि आजाराने जर्जर झालेल्या यशोदा एकट्याने तिथे जाणं अशक्य होतं. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. हनुमाननगर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसले तरी आजूबाजूच्या भागातील कॅमेऱ्याचं चित्रण तपासलं गेलं आणि मग खरा खुलासा झाला. शनिवारी मध्यरात्री 2:30च्या सुमारास सागर आणि अन्य 2 जण यशोदा यांना कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात नेत असल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं होतं. पोलिसांनी सागरवर दबाव टाकला तेव्हा त्याने आपल्या कृत्याची कबुली दिली. आजीची तब्येत खूपच खराब झाली होती. आम्ही तिला शताब्दी रुग्णालयात नेलं, पण तिथे दाखल करून घेण्यास नकार मिळाला. मग आम्ही तिला आरेच्या जंगल परिसरात रस्त्याच्या कडेला सोडलं, असं त्याने कबूल केलं. सागरने हे कृत्य आपला मेहुणा बाळासाहेब पवार आणि रिक्षा चालक संजय कुशदीम उर्फ बॉबी यांच्या मदतीनं केलं. रिक्षा चालकाला यासाठी 400 रुपये दिल्याचंही पोलिसांना समजलं. आरे पोलिसांनी सागर शेवाळे, बाळासाहेब पवार आणि संजय कुशदीम यांच्या विरोधात ज्येष्ठ नागरिकांचे पालन पोषण आणि कल्याण अधिनियम 2007च्या कलम 24 आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 125 म्हणजेच इतरांचे जीवन धोक्यात आणणारी कृती अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या तिघांना नोटीस बजावण्यात आली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे, असं आरे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी सांगितलं. ही घटना फक्त यशोदा गायकवाड यांच्यापुरती मर्यादित नाही, ती आपल्या समाजातील वृद्धांप्रती असलेल्या आपल्या जबाबदारीचा विचार करायला लावते. ज्या आजीने कदाचित सागरला लहानाचं मोठं केलं असेल, त्याच आजीला अशा निर्दयीपणे रस्त्यावर सोडणं हे किती क्रूर आहे. आपल्या घरातील ज्येष्ठ नागरिकांचा सांभाळ करणं ही आपली जबाबदारी आहे, ही फक्त औपचारिकता. आज यशोदा यांना न्याय मिळाला, पण अशा किती आजी आजोबा आपल्या जवळच्या माणसांकडून उपेक्षित राहत असतील. तुम्हाला काय वाटतं? अशा घटनांवर कडक कारवाई व्हायला हवी का? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा. अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.